नमस्कार मंडळी, आज थोड्या वेगळ्या पद्धतीची अंडा बिर्याणी बनवली। त्यासाठी इथे मी 1.5 वाटी लॉंग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे। कोणत्याही प्रकारची बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ निवडताना जुना निवडायचा। जुना तांदूळ थोडासा असा लालसर किंवा तांबूस दिसतो। त्यानंतर हा तांदूळ मी भिजवून ठेवणार नाहीये। या तांदळामध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घेणार आहे। तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतल्यामुळे यामधली धूळ तर निघतेच, पण त्याचबरोबर यामध्ये असलेले स्टार्च सुद्धा रिलीज होते। त्यामुळे भात चिकट होत नाही, एकदम मोकळा होतो। धुवून आता हा तांदूळ मी बाजूला ठेवत आहे। तोपर्यंत बाकीची तयारी करूयात। गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। आता या तेलामध्ये 6 अंडी मी जी फोडून घेतलेली होती, ही 6 अंडी घालून घ्यायची। पहिल्यांदा तेलामध्ये आपण ही अंडी परतून घेणार आहोत, त्यामुळे अंडी परतण्यापुरतं चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची। तुम्ही इथे मिरपूड आणि लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता, पण माझ्या मुलाला ते आवडत नाही, त्यामुळे मी ही अंडी फक्त हळद आणि मीठ घालून परतत आहे। हाय फ्लेमवरती सुरुवातीला ही अंडी व्यवस्थित अशी परतून घ्यायची। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, अगदी 2 मिनिटांमध्ये अंडी परतले जातात। आपण बुर्जी करतो त्या पद्धतीचं टेक्स्चर आलं पाहिजे। या पद्धतीने अंडी परतून घेऊन एका ताटामध्ये मी काढून घेतली। त्यानंतर आता याच कुकरमध्ये 3 चमचे तेल घातलं। तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊयात। खड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा चमचा जिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल आणि 7 ते 8 लवंगा घालून घ्यायच्या। माझ्याकडची मिरी संपलेली होती, त्यामुळे मी इथे मिरी वापरली नाही। तुम्ही इथे 5 ते 6 काळी मिरी घालू शकता। त्यानंतर खडे मसाले तेलामध्ये एक अर्धा मिनिट भरासाठी चांगले परतून घ्यायचे। त्यामुळे या खड्या मसाल्यांचा फ्लेवर या बिर्याणीमध्ये खूप छान उतरला जातो। त्यानंतर यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा। इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेऊन तो उभा पातळ चिरून घेतलेला आहे। 3 ते 4 मिनिट हाय फ्लेमवरती कांदा चांगला परतून घ्यायचा। गुलाबी रंगावर कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। कांदा व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालायची। आलं आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत मिनिटभरासाठी चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 2 टोमॅटो उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, हे 2 टोमॅटो घालायचे। इथे मी एकदम छोट्या साईजचे 2 टोमॅटो येतात ते 2 टोमॅटो घातले। टोमॅटो जर साईजने थोडा मोठा असेल तर एकच घातलात तरी चालेल। चांगला मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो चांगला परतला जावा यासाठी चवीनुसार मीठ घालायचं। सगळ्या बिर्याणीसाठी लागणारं मीठ मी एकत्रच घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये मसाले घालून घेऊयात। मसाल्यांमध्ये 1.5 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे। लाल तिखट इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। माझा मुलगा जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मी कमी घातलेलं आहे। हे मसाले चांगले मिनिटभरासाठी परतून घ्यायचे। मसाले परतताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची। त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये जी अंडी आपण परतून घेतलेली होती ती अंडी घालून घ्यायची। इथे मी सगळी अंडी यामध्ये घालत नाही, अगदी थोडंसं अंड इथं मी बाजूला ठेवलेलं आहे। ते का हे मी नंतर सांगते। हे अंडसुद्धा मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं। त्यानंतर धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये सगळा घालून घ्यायचा। त्यानंतर एकदम हलक्या हातांनी हा तांदूळ मिक्स करून घ्यायचा। मिक्स करताना तांदूळ तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे एकदम हलक्या हातांनी तांदूळ मिक्स करून घ्यायचा। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा प्रियंका घारमळकर या पेजला फॉलो करा। त्यानंतर इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 3.5 वाटी पाणी घातलं। व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। त्यानंतर पाण्याला उकळी आली की कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेतल्या। बिर्याणीचा सुगंध सगळ्या घरभर दरवळत आहे। स्टीम गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडलं।
त्यानंतर एकदम हलक्या हातांनी ही बिर्याणी मिक्स करून घ्यायची। आहा, गरमागरम अंडा बिर्याणी म्हणा किंवा अंडा राईस म्हणा तयार आहे। ताटामध्ये वाढून घ्यायचं। त्यानंतर यावरती जी अंडी आपण परतून घेतली होती आणि थोडं बाजूला ठेवलं होतं, हे अंडं यावरती घालून घ्यायचं। बिर्याणीमध्ये जे आपण परतून अंडं घातलेलं आहे त्याची चव तर त्यामध्ये उतरलेलीच आहे, पण असं वरतून अंडं घातलं तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते। त्यामुळे असं एकदा नक्की ट्राय करून बघा। सोबत तोंडी लावण्यासाठी कांद्याच्या फोडी, बीटरूट आणि एक लिंबाची फोड। त्यावरती मला पर्सनली कोथिंबीर खायला खूप आवडते, त्यामुळे मी कोथिंबीरसुद्धा घातली। ते दिसते सुद्धा किती छान, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी रेडी आहे। कधी कधी काय होतं ना मंडळी, की काहीतरी असं चविष्ट आणि चमचमीत खाऊ वाटतं, पण करण्याचा खूप कंटाळा आलेला असतो। त्यावेळी तुम्ही हे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवू शकता। कमीत कमी वेळामध्ये एकदम भन्नाट चवीची बिर्याणी तयार होते। तुम्ही हवं तर सोबत रायतासुद्धा बनवू शकता। मस्त बिर्याणीवरती लिंबू पिळायचं। आता यामधला घास तुम्हीसुद्धा खा। टेस्ट कशी झाली हे मला नक्की सांगा। तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा। आमच्या घरामध्ये तर सर्वांनाच खूप आवडली होती। तुम्हीसुद्धा बनवून पहा। आवडली तर नक्की लाईक करा। कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा प्रियंका घरमळकर या पेजला फॉलो करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।